नमस्कार मित्रांनो, नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला माझा नमस्कार। मी प्राध्यापक कुसुम रेखाते स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर यामध्ये तुमचं स्वागत करते आहे। माझं हे यूट्यूब चॅनल मॅथ्स गुरु कुमकुम हे यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलवर मी JNV नवोदय विद्यालय 6 स्टँडर्ड आणि 8 स्टँडर्डची जी सिरीज आहे ती सुरू केलेली आहे। एंट्रन्स एक्झाममध्ये येणाऱ्या प्रत्येक सब्जेक्टचा म्हणजेच 6 स्टँडर्डसाठी मॅथ्स, मेंटल ॲबिलिटी आणि इंग्लिश ग्रामर म्हणजे इंग्लिश जे येणार आहे त्यातली प्रत्येक सिरीज, प्रत्येक लेसनचे सिरीज, त्याचे कन्सेप्ट आणि त्याचे एक्झाम्पल्स मी इथे घेणार आहे। आणि तसेच आणखीनही बरेच काही कन्सेप्ट आपण या चॅनलवर टाकणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, ठीक आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या आणखी मित्रांनाही शेअर करत चला, म्हणजे की त्यांना पण या चॅनलचा फायदा होईल, ठीक आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणखी तुमच्या काही क्वेरी असतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील, मतलब याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये, किंवा तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता। प्रत्येकाच्या कमेंट्सचा विचार केला जाईल, त्या कमेंट्सनुसार तुम्हाला उत्तर दिले जाईल, ठीक आहे। तर आपण या अगोदरही नवोदय विद्यालयाचे फॉर्म कसे भरायचे, नवोदय विद्यालयामध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, त्यानंतर नवोदय विद्यालयाच्या सिलेबस काय आहे, त्याचा पॅटर्न कसा आहे, किती मार्क्सला आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर त्यामध्ये असलेले म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कुठले कागदपत्र पाहिजेत हे सुद्धा आपण इथे सांगितलेलं आहे, ठीक आहे। चला आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया। गुड मॉर्निंग, येस गुड मॉर्निंग स्वराज, गुड मॉर्निंग ईशा, गुड मॉर्निंग आराध्या, गुड मॉर्निंग अनुष्का, गुड मॉर्निंग सायली, गुड मॉर्निंग राघव, गुड मॉर्निंग गुंजन, गुड मॉर्निंग कांचन, गुड मॉर्निंग आदित्य, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आता मी जर इथे सर्वांचे नाव घेत बसली तर आपला सगळा वेळ गुड मॉर्निंगमध्येच जाईल, ठीक आहे। तर आपण नेक्स्ट आपला जो क्लास आहे त्या क्लासला, आजच्या क्लासला सुरुवात करूया, ठीक आहे। ओके, तर आजचा हा आपला क्लास आहे, मॅथ्सचा क्लास आहे। आणि सब्जेक्ट आपला मॅथ्स जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे पहिला टॉपिक नंबर अँड न्यूमरिक सिस्टीम। न्यूमरिक सिस्टीम, ठीक आहे। नंबर आहे न्यूमरिक सिस्टीम। आता यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की टाइप्स ऑफ नंबर किती असतात, त्याच्यानंतर तुम्हाला नंबरची व्हॅल्यू कशी लिहायची असते, त्यानंतर तुमचा म्हणजे आता आपण बघूया सुरुवातीला की तुम्ही फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डमध्ये प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू अशा प्रकारच्या म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहेत तुमच्या, ठीक आहे। आता नंबर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये काय येतं बरं, नंबर म्हटल्यावर आपल्या डोक्यामध्ये काय येतं, तर नंबर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये सर्वात अगोदर येतं 1 to 0 पासून स्टार्ट होणारे नंबर जे आहेत 1 2 3 4 5 अप टू इन्फानाइट नंबर, है ना। कोणी आणखी आपण मोजले आहेत का किती आहेत, तर नंबर किती आहेत इन्फानाइट, म्हणजे त्याची अजून गिनती आपण करू शकत नाही, 1 2 3 असं म्हणू शकतो, पण इन्फानाइट नंबर आहे, ओके। एक्झॅक्टली अजूनही कोणाला माहिती नाही, ठीक आहे। त्यानंतर आपण त्या नंबर टाईपमध्ये काय बघणार आहे, टाइप्स ऑफ नंबर, टाइप्स ऑफ नंबर। आता टाइप्स ऑफ नंबरमध्ये काय आहे की टाइप्स ऑफ नंबर्स किती टाइप्स आहेत त्याचे, भरपूर टाइप्स आहेत त्याचे बघा। तर नॅचरल नंबर, मी फक्त n लिहिते। आता नंबर्स आपला आहेच। दुसरं आहे आपलं होल नंबर, त्याच्यानंतर आहे आपला तिसरा आहे आपला रॅशनल नंबर। रॅशनल नंबरपेक्षा आपण इंटिजर घेऊया,
नंतर आता आता इंटिजरमध्ये पण काय आहे, 2 आहेत. एक पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि एक निगेटिव्ह इंटिजर आहे. बघा क्लास काळजीपूर्वक ऐका, म्हणजे तुमच्या एकदाच लक्षात येऊन जाईल. परत परत व्हिडिओ बघण्यापेक्षा एकदाच लक्ष द्या आणि त्याचे तसे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले ना, कुठल्याही टाईपचं एक्झाम्पल आलं ना तुम्हाला तरी ते सोडवता येतं. ठीक आहे. तर म्हणजे काय की आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो ना तेव्हा ती मनापासून शिका. काय कोणासाठी, तुमच्या पॅरेंट्ससाठी किंवा टीचरसाठी, टीचर म्हणतात म्हणून किंवा पॅरेंट्स म्हणतात म्हणून शिकू नका. समजलं का? तुम्हाला स्वतःला त्याचं नॉलेज आलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही शिकायचं आहे. ठीक आहे. तर आपण होल नंबर, इंटिजर, इव्हन नंबर, त्याच्यानंतर आता नॅचरल नंबरमध्ये कुठले नंबर येतात आणखी, इव्हन नंबर, ऑड नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर. ठीक आहे. याची व्यवस्थित PDF जी आहे ना, आपण ती PDF आपल्या ॲप्लिकेशनवर टाकलेली आहे आपल्या आणि लिंकमध्ये सुद्धा मी त्याचा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपला इंटिजर्स नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रॅशनल नंबर. हे नंबर लिहित बसत नाही मी, कारण आपल्याला माहिती आहे नंबर आहेच हे, ऑड, इव्हन. ठीक आहे. म्हणजे याने आपला काही वेळ वाचेल. रॅशनल. आता इरॅशनल. नेक्स्ट कुठला आहे, इरॅशनल. इरॅशनल. नेक्स्ट आहे तुमचा प्राईम नंबर आणि कंपोझाईट नंबर. प्राईम आणि COM, कंपोझाईट नंबर. ठीक आहे. हे एवढे टाईप्स तुम्हाला अभ्यासाला आहेत. तर नॅचरल नंबरमध्ये काय असणार आहे, तर नॅचरल नंबरमध्ये हे जर झालं असेल तर तुमचा काय करा, एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण 1 बाय 1 नंबर बघूया. ठीक आहे. 1 बाय 1 नंबर बघूया आपण. फर्स्ट जो टॉपिक आहे आपला तो नॅचरल नंबरचा बघूया. नॅचरल नंबर्स काय आहे, कुठले, 1 पासून स्टार्ट होतात. नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 इन्फानाइट. 1 2 3 4 5. आता या टॉपिकवर किंवा याच्यावर तुम्हाला कशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो, हाऊ मेनी नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. तर 1 to 10 मध्ये किती नॅचरल नंबर राहणार आहे, 1 to 10च राहणार आहे. 10च नॅचरल नंबर राहतील ना. त्याच्याखाली ऑप्शन तुम्हाला दिलेलं राहणार. 1 ऑप्शन राहील, काही दुसरं, सेकंड, थर्ड, असं 10 ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुमचं 10 ऑप्शन तुम्हाला, म्हणजे 10 जिथं लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचं आहे. ठीक आहे. ते क्वेश्चन आपण नंतर PYQ सेक्शनमध्ये घेऊया. आता आपण सुरुवातीला आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. नॅचरल नंबरची कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके. सेकंड नंबर जो आहे तुमचा तो आहे होल नंबर. कुठला आहे, होल नंबर. आता होल नंबरमध्ये काय आहे, होल नंबर्स, तर होल नंबर्स हे 0 पासून स्टार्ट होतात. कुठून स्टार्ट होतात, फक्त याच्यात एक ॲड करायचं. इथून 1 पासून स्टार्ट होतात नॅचरल नंबर, तुम्हाला होल नंबरमध्ये फक्त एक ॲड करायचं आहे आणि तो म्हणजे 0. ठीक आहे. 0 ॲड केला 1 2 3 4 अप टू इन्फानाइट. का समजलं न. मग आता होल नंबरवर आता 0 इज अ होल नंबर. तर 0 इज अ होल नंबर म्हणजे आपण काय आहे की याच्यामधल्या ज्या काही फॅक्ट्स असतात ना, त्या फॅक्ट्स तुम्हाला विचारल्या जातात. ते मी PDF तुम्हाला टाकलेलं आहे. ॲप्लिकेशनला PDF डाउनलोड केलेली आहे की फॅक्ट्स कुठले आहेत, त्याचे खूप डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. 0 म्हणजे त्याच्यावर कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात हे पण आपण घेणार आहे. 0 1 2 3 4 हे तुमचे झाले होल नंबर. नेक्स्ट नंबर कुठले असणार आहे तुमचे, इव्हन नंबर. नेक्स्ट काय आहे, इव्हन नंबर. इव्हन नंबर. आता इव्हन नंबरमध्ये काय आहे की इव्हन म्हणजे काय की ज्या नंबरला फक्त आणि फक्त 2नी डिवाइड होते. कशाने, 2नी. ज्या नंबरला 2नी डिवाइड होतं ना त्याला आपण इव्हन नंबर म्हणतो.
कसं बघा, आता 0 तर म्हणून काहीच नाही आहे. 1ला 2ने डिवाइड होते का? नाही. 2ने 2ला डिवाइड होतं, म्हणून हा 2 काय झाला आपला इव्हन नंबर. त्याच्यानंतर 3ला होतं का? नाही होत. 4ने होते ना, म्हणजे 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी जिथे लागते ना, ज्या नंबरला लागते तो नंबर असतो आपला इव्हन नंबर. आणि तसंही आणखी एक ट्रिक जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर हे 1 2 3 जे लिहितो ना आपण, हा 1 1 सोडून नाही ना काय करायचं, हे असे आपले सगळे इव्हन नंबर असतात. कळलं का? इथे आपण 8 घेऊया, इथे 7 घेऊया, इथं परत काय येणार 10, आणि हे इन्फानाईटमध्ये जाणार. म्हणजे अशी जी सिरीज आहे ना तुमची, ही सिरीज तुमची काय येणार आहे 2 4 6. ठीक आहे. मग 4 6 8 10 12 14 16 18 अप टू इन्फानाईट. आता एक लक्षात घ्यायचं, इथे इव्हन नंबर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? 2चा टेबल माहिती आहे ना, सगळ्यांना येते. 2 1 जा 2 2 2 जा 4, असं डायरेक्ट आपण सुरू करतो की नाही? कोणी म्हटलं 2चा टेबल म्हण, तोच एकटा येते आमच्या पठ्ठ्याला. मग काय तोच म्हणायचा. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6. हेच तुमचे इव्हन नंबर आहेत. कळलं का? हां, आता हे ऑड नंबर. आणखी एक ट्रिक लक्षात ठेवायची की इव्हन नंबर म्हणजे आता तुम्ही म्हणा टीचर 2चा टेबल तर 20 पर्यंतच येते, असं जरुरी नाही. तुम्ही 2चा टेबल कितीही पर्यंत लिहू शकता. 2ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केले की तो 2चा टेबल होणार तुमचा. बरोबर आहे. 100 पर्यंत तुम्ही 2चा टेबल लिहू शकता, 1000 पर्यंत लिहू शकता, 10,000 1 लाख पर्यंतही लिहू शकता. ओके. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की इव्हन नंबर कशाला म्हणणार आहे. व्हॉट इज अ इव्हन नंबर? A even number is divisible by only 2. Okay. Means ज्या नंबरच्या शेवटी तुम्हाला 2 4 6 0 2 4 6 8. ठीक आहे. आता बघा 0 हा आपला पहिला नंबर येतो. मग 0 2 4 6 8 हे नंबर जिथे जिथे येणार ना, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला येणार ना, युनिट प्लेस म्हणजे माहिती आहे ना, असे 2 डिजिट असतात. तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे. या हा असतो युनिट प्लेस आणि हा असतो टेन्स प्लेस. या युनिट प्लेसला तुमचा 0 येऊ द्या तरी तो इव्हन नंबर, 2 येऊ द्या तरी तो इव्हन नंबर, 3 आला तरी तो इव्हन नंबर, 4 आला तरी तो इव्हन नंबर. सॉरी 3 आला तर नाही, चुकलं माझं, सॉरी बाय मिस्टेक. 4 आला तरी पण इव्हन नंबर. त्याच्यानंतर 6 आला इव्हन नंबर, 8 आला इव्हन नंबर, परत 10 आला. 10 आला तर इकडे काय होणार 50 होणार ना, इथं 0 येईल की नाही? हां, म्हणजे इकडे 1 कॅरी आपण जात असतो ना. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की युनिट प्लेसमध्ये 0 2 4 6 8 हे नंबर आले की ते तुमचे इव्हन नंबर. आता राहिला प्रश्न ऑड नंबरचा. ऑड नंबर म्हणजे काय? हे इव्हन नंबर सोडून द्यायचे आणि जे उरलेले आहेत ते आपले घ्यायचे. ठीक आहे. इव्हन नंबर सोडले मी. आता इव्हन नंबर सोडले तर नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1 पासून. म्हणजे 1 काय असणार आहे माझा ऑड नंबर. ओके. आता 3 काय असणार आहे माझा ऑड नंबर. त्याच्यानंतर 5 काय असेल माझा ऑड नंबर. आता 6च्या नंतर 7 येतो. 7 काय असेल माझा ऑड नंबर. मी 8 इथे इव्हन नंबरमध्ये लिहिलेला आहे. 9 असेल माझा ऑड नंबर. 1 बाय 1 एक एक सोडून द्यायचा. ठीक आहे. 1 नंबर मिस करायचा आणि ते तुमचे म्हणजेच काय की 1 3 5 7 9 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 15, नंतर 17, नंतर 19 अप टू इन्फानाईट. आता बघा मग लक्षात ठेवायचं, जसं आपण काय लक्षात ठेवलं इव्हन नंबरमध्ये की ज्या नंबरच्या शेवटी तुम्हाला काय येणार आहे 2 4 0 2 4 6 8 असं येणार आहे. बरोबर आहे. 0 2 4 6 8 असं येणार आहे, ते सगळे इव्हन नंबर. पण ज्या नंबरच्या शेवटी 1 3 5 7 9 येतील ते सगळे तुमचे ऑड नंबर आहे की नाही. 1 3 5 7 9 1 3 5 7 9 हे सगळे काय झाले तुमचे ऑड नंबर झाले. समजलं? आता याला जे विद्यार्थी मराठीमधून एक्झाम देत असतील ना त्यांनी लक्षात घ्या, नॅचरल नंबर म्हणजे काय नैसर्गिक संख्या होतात, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या होतात, आणि इव्हन नंबर म्हणजे समसंख्या होतात, आणि ऑड नंबर म्हणजे विषम संख्या होतात. ठीक आहे. त्यालाच मराठीमध्ये असं म्हणतात. तर आता मला तरी वाटतं की इंग्लिश जास्तीत जास्त विद्यार्थी इंग्लिशमधूनच पेपर देत असतील किंवा प्रत्येकाला हे इंग्लिशचा कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके. हे झाले आपले ऑड नंबर. आता नेक्स्ट जे आहे ते ना ते आपण काय करणार आहे की आता नेक्स्ट नंबर आहे आपला इंटिजर. ठीक आहे. तर इंटिजरमध्ये काय आहे की इंटिजर म्हटल्यानंतर नॅचरल नंबर म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे अशी एक लाईन असते. लाईन असते. बरोबर आहे. इथे 0 असतो. 1 2 3
4 5 6 ओके. हे तुमचे काय आहेत अप टू इन्फानाईट, अप टू काय इन्फानाईट नंबर. इथे 0च्या अगोदरचे कोणते नंबर येतात मायनस. इथं काय येतील -2 -3 -4 -5 अप टू इन्फानाईट. म्हणजे काय की जे इंटिजर म्हणजे नंबर नॅचरल नंबरच आहेत, पण ते कुठले इंटिजर आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग आपण कशाला म्हणणार आहे इंटिजर, तर ऑल नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0. ऑल नॅचरल नंबर टुगेदर विथ 0 म्हणजे 0च्या सोबतचे दोन्ही जे नंबर आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे की इंटिजर नंबर म्हणणार आहे. तर इंटिजरमध्ये काय येतं, इंटिजरमध्ये 2 टाईप येतात. कुठले पॉझिटिव्ह. मग आपण इथेच लिहूया काय, हे बघा इथे जर बघितलं आपण हे सगळे काय आहेत आपले इंटिजर आहेत है ना. इंटिजर हे काय असणार आहे आपले, हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह आणि हे असणार आहे आपले निगेटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह म्हणजे काय की निगेटिव्ह नंबर आणि इकडे पॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणा टीचर इथे प्लसची साईन नाही दिली. प्लसची साईन द्यायची गरज नसते, प्लसची साईन ऑलरेडी त्या नंबरच्या समोर असते. ज्या नंबरच्या समोर कुठली साईन असते त्याच्यासमोर कुठली साईन असते, प्लसची साईन असते. ठीक आहे ओके. मग आपण ह्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इंटिजर बघितले. म्हणजेच काय की ऑल नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0 अँड निगेटिव्ह नंबर्स आर कॉल्ड द इंटिजर नंबर्स. द सेट ऑफ इंटिजर नंबर इज denoted by this. Okay. Now next बघा आता 0 is neither positive neither negative. म्हणजे 0 जो आहे तो निगेटिव्ह पण नाही आणि पॉझिटिव्ह पण नाही. तो 0 आपला स्टँड आहे, एकटा त्याचा तो वेगळा आहे, स्वतंत्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा आपला रॅशनल नंबर. आता इंटिजर झाले. आता तुम्हाला फ्रॅक्शन पण माहिती आहे. तर रॅशनल नंबरमध्ये सगळं आहे ना, रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबरमध्ये काय की ऑल नंबर सगळे कुठले कुठले नंबर राहतील, सगळे राहतील. रॅशनल नंबर म्हटलं ना की या रॅशनल नंबर मी एक डायग्रामच काढून दाखवते तुम्हाला. ओके. रॅशनल नंबर हा रॅशनल नंबर आहे आणि याच्यात सगळ्याच्या सगळ्या ब्रांचेस आहेत. कोण येते याच्यात, नॅचरल नंबर येतात. याच्यात कोण येते, त्याच्यानंतर इंटिजर, सगळे इंटिजर येतात. त्याच्यानंतर इव्हन नंबर, त्याच्यानंतर ऑड नंबर, होल नंबर. ॲरो इकडे पाहिजे. ठीक आहे. हे सगळं होल. त्याच्यानंतर आणखी कुठले येतात, सगळे इरॅशनल नंबर, फ्रॅक्शन, ठीक आहे. हे तुमचे सगळे काय येतात, हे रॅशनल नंबरमध्ये येतात. म्हणजेच काय की रॅशनल नंबरमध्ये नंबर्स विच कॅन बी रिटन इन द फॉर्म. आता रॅशनल फक्त हे काय पाहिजे माहिती आहे का, P/Q इज नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. म्हणजे काय की हा जो Q असतो ना हा 0 नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला कसं आहे. तर समजा इथे 4 आहे आणि इथे 0 आहे, तर हा रॅशनल नंबर नाही, हा रॅशनल नंबर नाही, याला रॅशनल नंबर म्हणणार नाही आपण. ठीक आहे. पण 4/1 असू द्या, -1 असू द्या, किंवा 4/-2 असू द्या, 4/3 असू द्या, किंवा 5/8 असू द्या, किंवा 3/7 असू द्या, मायनस काही असू द्या, फक्त 0 नाही पाहिजे. फक्त काय नाही पाहिजे, 0 नाही पाहिजे. आता तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये माहिती आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतो. हा वरचा जो असतो तो असतो न्यूमरेटर आणि खाली जो असतो तो काय असतो, डिनॉमिनेटर. मग या डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला 0 पाहिजे नाही. जर डिनॉमिनेटरमध्ये 0 आला तो आपला रॅशनल नंबर असणार आहे का, नाही, तो आपला रॅशनल नंबर नसेल. फक्त आपले रॅशनल, मग रॅशनल नंबरमध्ये काय पाहिजे आपल्याला की क्यूची व्हॅल्यू जी आहे ती नॅचरल नंबर पाहिजे. ओके. क्यूची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला, नॅचरल नंबर पाहिजे. मग तो कोणताही नॅचरल असू द्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू द्या. ठीक आहे. म्हणजेच
ते असतील आपले रॅशनल नंबर. ओके, नाव हे झाली तुमचा रॅशनल नंबरची कन्सेप्ट. नेक्स्ट जे आहे ती आपली इरॅशनल नंबर, प्राईम नंबर. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण या लेक्चरमध्ये आपण एवढंच घेणार आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला, पुढचा टॉपिक आहे इरॅशनल नंबर, त्याच्यानंतर प्राईम नंबर आणि कंपोझाईट नंबर. आता प्राईम नंबरला एक स्पेशल लेक्चर आपण घेणार आहे, कारण प्राईम नंबर हा समजलाच पाहिजे, कारण तुमच्या एक्झाममध्ये प्राईम नंबरवर भरपूर क्वेश्चन विचारले जातात आणि ते तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, तर मित्रांनो, आज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचा काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन मला टाईप करून पाठवा. मी तुमचे सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.